मुंबईच्या पहिल्या महिला कलेक्टर आणि निवृत्त IAS अधिकारी शर्वरी गोखले यांनी मरणोत्तर आपली संपत्ती मेंदू संशोधनासाठी दान केलेली आहे। 1974च्या महाराष्ट्रातल्या कॅडर असलेल्या गोखलेंचं गेल्या वर्षी जानेवारीत निधन झालं। 36 वर्ष सरकारी सेवा केल्यानंतर त्या आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव पदावरून निवृत्त झाल्या। निवृत्तीनंतर त्यांना कॅन्सरची लागण झाली आणि त्यातच त्यांचं निधन झालं। आयुष्याच्या शेवटच्या दिवसात त्यांनी आपली संपत्ती देशोपयोगी कशी पडेल यावर संशोधन केलं आणि अखेर ही संपत्ती मेंदू संशोधनासाठी दान देण्यात आलेली आहे। गोखले यांच्या दक्षिण मुंबईतला प्रशस्त फ्लॅट बेंगलोरच्या भारतीय विज्ञान संस्थेच्या सेंटर फॉर ब्रेन रिसर्च या विभागाला दान करण्यात आला आहे। त्यांचं असं म्हणणं होतं की माइंड हॅज अनलिमिटेड पोटेन्शियल आणि अनलिमिटेड कॅपॅबिलिटीज, पण त्या कॅपॅबिलिटीज आणि ते पोटेन्शियल आपण कसं रिअलाइज करू शकतो, तर ते रिअलाइज करण्यासाठी काहीतरी प्रोसेसेस असल्या पाहिजेत आणि त्या प्रोसेसेस काय असतील आणि त्याप्रमाणे हळूहळू माइंड कसं आपले पोटेन्शियल एक्स्ट्रा पोटेन्शियल कसं रिअलाइज करू शकतो या बाबतीत रिसर्च करण्याची गरज आहे। शेवटच्या 1 वर्षाच्या काळात कुठेतरी त्यांचं हा मत त्यांचं बनायला लागलं की हा रिसर्च आपल्या देशात फारसा नाही आणि हा रिसर्च व्हायला हवा आपल्या देशात।